हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट बँकिंग चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबटकर आणि आज बँकिंग एक्झाम साठी एक महत्वाची ट्रिक घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बघूया आज ट्रिक आपण कोणती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जी आज ट्रिक घेणार आहे त्यामध्ये दोन अंकी संख्येचा दोन अंकी संख्येसोबत गुणाकार कसा करायचा. आता तुम्हाला वाटत असेल की सर हे काय, की दोन अंकी संख्येचा दोन अंकी संख्येसोबत गुणाकार हे तर प्रत्येकाला येतं. पण तुम्ही ट्रेडिशनल पद्धतीने, जसं मी इथे लिहिलेलं आहे बघा, ट्रेडिशनल पद्धतीने तुम्ही करता, पण आपल्याला जे सॉल्व्ह करायचं आहे ते ट्रिक्स मेथडने सॉल्व्ह करायचं. मग आता बघा, ट्रेडिशनल पद्धत म्हणजे काय, तुम्ही कसं करता, 9 तिरी पहिले 43 गुणीला 9 करता आणि त्याच्यानंतर 43 गुणीला 2 करता. बरोबर आहे. म्हणजे कसं करता तुम्ही बघा, 9 तिरी 27 कॅरी 2 देता, 9 चो 36 बरोबर आहे, आणि 2 किती 38 या पद्धतीने लिहिता. मग क्रॉस करता, मग 3 दुने 6 आणि 4 दुने 8. म्हणजे हे कसं झालं बघा, 7 8 6 14 आणि हे 9 3 12 म्हणजे 1247. मग तुम्ही बघा आता इथे ही लेंथ किती वाढली, बरोबर ना. पण याला जर आपण आपल्या पद्धतीने म्हणजे ट्रिक्स मेथडने जर सॉल्व्ह केलं तर हे कसं सॉल्व्ह होईल जरा बघा. आता बघा, ट्रिक्स पद्धतीने याला आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं आहे, आपल्याला रांगोळी पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. कसं, रांगोळी पद्धत. रांगोळी पद्धत म्हणजे काय, सिंगल लाईन क्रॉस सिंगल लाईन. आता सिंगल लाईन क्रॉस सिंगल लाईन म्हणजे एक्झॅक्टली काय, करेक्ट ना. तुम्हाला भ्रम पडला असेल की म्हणजे हे रांगोळी काय एक्झॅक्टली. तर बघा, आपल्याला कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे, उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे न्यायचं आहे, करेक्ट. तर मग बघा, आता मी हे कॅल्क्युलेशन कसं करतोय, 9 तिरी बरोबर, म्हणजे पहिली स्टेप म्हणजे दिस इज फर्स्ट. दुसरा काय येतोय, क्रॉस. क्रॉस म्हणजे 9 चो 3 दुने, करेक्ट आहे, आणि त्याच्यानंतर 4 दुने. या पद्धतीने आपल्याला एका ओळीमध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि आपल्या इथे वेळ वाचणार आहे गाईस. मग आता बघा, जेव्हा मी म्हणतोय की रांगोळी पद्धतीने म्हणजे या पद्धतीने आपल्याला जायचं आहे उजवीकडून डावीकडे, मग मी फक्त बोर्डवर कॅरी फॉरवर्ड जो अंक आहे तोच लिहिणार आहे. बाकी इथे मी काय लिहिणार आहे, एकक स्थान लिहिणार आहे विद्यार्थी मित्रांनो. मग कसं बघा, 9 तिरी 27 चा 7 लिहिला, कॅरी किती 2. मग आता आपल्याला काय करायचं आहे, 9 चो बरोबर आहे, 9 चो 36, 3 दुने 6. मग त्याच्या पहिले आपण काय करू बघा, फर्स्ट स्टेप कशी, फर्स्ट स्टेप 9 गुणीला 3 केलं, करेक्ट आहे. सेकंड स्टेप तुम्हाला समजावं म्हणून स्टेप्स लिहितोय. सेकंड स्टेप मध्ये आपण काय करतोय, 9 चो लक्षात नसतं आलं डायरेक्ट, अधिक आणि 3 दुने बरोबर आहे. आणि थर्ड स्टेप मध्ये काय करतोय, थर्ड स्टेप मध्ये बघा 4 दुनी, करेक्ट. बस तेच बोललोय, 9 तिरी 27 चा आपण एकक अंक लिहिला 7 आणि 2 काय केलं, कॅरी फॉरवर्ड केलं. मग आता मधली जी स्टेप आहे, 9 चो 36 अधिक 6, 36 अधिक 6 म्हणजे किती 42, 42 अधिक 2 म्हणजे किती 44, करेक्ट. मग 4 दुने 8, तिसरी स्टेप बघा, 4 दुने 8 आणि हा कॅरी फॉरवर्ड ऍड करत जायचं. 4 दुने 8 अधिक 4 म्हणजे 12, म्हणजे बघा एका ओळीमध्ये 1247. इनिशियली तुम्हाला 20 सेकंड्स लागेल, कुणाला 25 सेकंड्स लागेल, पण प्रॅक्टिस झाल्यानंतर हे सेम तुमचं 5 सेकंदामध्ये होईल. किती सेकंदात, 5 सेकंदात प्रॅक्टिस लागेल आहे. ठीक आहे, एक एक्झाम्पल बघूया. आता बघा, 78 गुणीला 98. तुम्हाला असं वाटत असेल की खूप मोठी संख्या आहे तर ऍड कशी करायची. ऍडिशन नेहमी ओरल पद्धतीने करतो आपण, करेक्ट आहे. बघा आता 78 गुणीला 98, करेक्ट आहे. मग आता इथे बघा, त्याच रांगोळी पद्धतीने आपल्याला करायचं आहे सिंगल लाईन क्रॉस सिंगल लाईन, करेक्ट आहे. मग सगळ्यात पूर्वी काय करणार आपण, 8 8 64 चा एक अंक लिहिला आपण आणि 6 काय केले, कॅरी फॉरवर्ड केले. मग आता बघा, 8 साठी 56 असं लिहून घ्या, 56, ठीक आहे. 9 8 72 जर तुम्हाला डायरेक्ट ऍड नसेल करता येतं, पण ऍटलीस्ट लिहिल्यानंतर ओरली ऍड करायचं. मग 70 अधिक 50 किती होतं, 120 बरोबर आहे. 7 5 12 म्हणतोय, 70 अधिक 50 120 आणि हे 8 म्हणजे 128. 128 अधिक 6 म्हणजे किती होईल, 128 अधिक 6 134, करेक्ट आहे. 134 चा मी काय लिहिला 4, कॅरी किती गेला 13. बघ आता बघा, 9 7 63, 63 मध्ये आपल्याला 13 ऍड करायचे आहे. 63 अधिक 10 73 अधिक 3 म्हणजे हे किती झाले 76. म्हणजे याचं जे कॅल्क्युलेशन आहे 7644 गाईस. ठीक आहे. मी आता एक्सप्लेन केलं म्हणून एवढा वेळ लागला. जर डायरेक्ट काढायचं असतं तर डायरेक्ट आपला 5 सेकंदाच्या किंवा 5 सेकंद किंवा 5 सेकंदाच्या आत याचा आन्सर आला असतं, करेक्ट आहे. मग आता बघा, तुमच्यासाठी होमवर्क हे 3 होमवर्क मी दिलेला आहे आणि वेळ घ्या. इनिशियली तुम्हाला वेळ लागेल, प्रॅक्टिस करा खूप सारी. 3च एक्झाम्पल दिले आहे, पण तुम्ही रॅन्डमली तुमच्याकडनं एक्झाम्पल घेऊन सॉल्व्ह करू शकता आणि याचं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर सांगा, ठीक आहे.
तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा अशा व्हिडिओसह भेटूया. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईस.